अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विभाग पहिला राजकीय संकल्पना, त्यामध्ये प्रकरण पहिले राज्य. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण यातला काही भाग हा अभ्यासलेला आहे. आपण राज्य ही संकल्पना पाहत असताना राज्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, राज्याचे 2 घटक अभ्यासलेले आहेत. राज्याचे एकूण 4 घटक आहेत, म्हणजेच राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटक आवश्यक असतात. त्यातल्या 2 घटकांचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण पुन्हा एकदा पहिले 2 घटक आणि नंतरचे 2 घटक यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत. राज्याचे घटक किंवा राज्याच्या निर्मितीचे आधारभूत घटक. यातील पहिला घटक आहे सार्वभौमत्व. राज्याच्या निर्मितीसाठी राज्य सार्वभौम असणे महत्त्वाचे असते. सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व होय. कधीकधी सार्वभौमत्व हा शब्द आपण स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरतो, परंतु या दोन्ही शब्दांचा असणारा अर्थ वेगळा अशा प्रकारचा आहे. कारण सार्वभौमत्व हा जो शब्द आहे, हा शब्द कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा शब्द आहे, तर स्वातंत्र्य हा शब्द राजकीय स्वरूपाचा आहे. सार्वभौमत्वाचा जर आपण विचार केला तर सार्वभौमत्वामुळे राज्य संस्था इतर सामाजिक संस्थांपेक्षा श्रेष्ठ असते, केवळ एका घटकामुळे, आणि तो घटक म्हणजे सार्वभौमत्व. आणि 15 ऑगस्ट 1947 पूर्वी जर आपण आपल्या देशाचा विचार केला तर भारत हे राज्य नव्हते, कारण भारतावर त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती आणि भारत हा ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग होता. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला. भारत देश हा काय झाला? सार्वभौम झाला. सार्वभौम राज्याचा जर आपण विचार केला तर सार्वभौम राज्याला स्वतःचे संविधान देखील असते. ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1947 रोजी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला व 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. सार्वभौमत्वाचे 2 पैलू पडतात. पहिला अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरा बाह्य सार्वभौमत्व. यातील दुसरा मुद्दा आहे शासन संस्था किंवा सरकार. प्रत्येक सार्वभौम राज्यासाठी राज्य चालवण्याकरिता स्वतःची शासन संस्था असणे महत्त्वाचे असते. शासन संस्थेच्या माध्यमातून राज्यासाठी आवश्यक असणारे कायदे तयार केले जातात आणि कायद्याच्या माध्यमातूनच राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखली जाते किंवा निर्माण केली जाते. राज्यातील सर्व व्यक्तींचा राज्यसंस्थेमध्ये समावेश होतो, तर शासन संस्थेमध्ये काही ठराविकच लोकांचा त्या ठिकाणी समावेश असतो. राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, तर शासन संस्था ही मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. राज्याची जी कामे असतात शासन संस्थेच्या माध्यमातूनच पार पाडली जातात. शासन संस्थेचे सुद्धा 3 विभाग पडतात किंवा शासन संस्थेचे सुद्धा 3 अंगे आहेत आणि या 3ही अंगांना, 3ही विभागांना वेगवेगळी कामे करावी लागतात. पहिला विभाग म्हणजे कायदेमंडळ. या कायदेमंडळाचे काम काय आहे? तर कायदेमंडळाचे काम आहे कायदे तयार करणे. कार्यकारी मंडळाचे काम काय आहे? तर कार्यकारी मंडळाचे काम आहे कायद्यांची अंमलबजावणी करणे. आणि न्यायमंडळाचे काम काय आहे? न्यायमंडळाचे काम आहे न्यायदान करणे. तर अशा पद्धतीने या 2 मुद्द्यांचा आपण आधीच्या तासाला अभ्यास केलेला आहे. आता तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे भूप्रदेश. राज्य निर्माण होण्यासाठी शासन संस्था हा घटक जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शासन संस्था किंवा सरकार हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे आणि भूप्रदेश हा घटकसुद्धा राज्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
मग राज्याच्या निर्मितीसाठी भूप्रदेश हा घटक महत्त्वाचा मानला जातो. राज्याच्या सीमारेषेच्या अंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश, राज्याच्या सीमारेषेच्या अंतर्गत असलेला प्रदेश म्हणजे त्या राज्याचा असणारा भूप्रदेश होय. राज्य चालविण्यासाठी स्वतःचा भूप्रदेश असणे महत्त्वाचे आहे, कारण भूप्रदेश नसेल तर लोकसंख्या राहणार कुठे, हा एक प्रश्न राज्यासमोर निर्माण होईल. आणि म्हणून राज्य चालविण्यासाठी स्वतःचा भूप्रदेश असणे महत्त्वाचे असते. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे, ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे किंवा असतो, त्याला त्या राज्याचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. त्याला त्या राज्याचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. आपल्या अधिकार क्षेत्राबाबत राज्य कायदेशीर निर्णय घेऊ शकते. आणि भूप्रदेशाचे महत्त्वाचे असे 3 घटक असतात. त्याच्यामध्ये आकडा ए आपल्याला सांगता येईल. व्यवस्थित आहे का? आकडा ए, राष्ट्रीय सीमा अंतर्गत असलेला प्रत्यक्ष भूप्रदेश, पहिला मुद्दा किंवा ए हा आकडा आपल्याला सांगता येईल. बी, किनारपट्टीलगतचा सागरी प्रदेश. किनारपट्टीलगतचा सागरी प्रदेश हा किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असतो. आणि सी आकडा याच्यामधला, आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा असणारा भाग इत्यादी. म्हणजे इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो? भूप्रदेशामध्ये होतो. म्हणजे त्या राज्यातील भूप्रदेशावर अधिकार असतो, समुद्रातील काही भागावर प्रदेशावर त्याचा अधिकार असतो, काही प्रदेशावर अधिकार असतो, आणि त्या भूप्रदेशाच्या वर असणारे आकाश, त्याच्यावर सुद्धा त्या राज्याचा त्या ठिकाणी कायदेशीर अधिकार असतो. आपण मानवाचा जर विचार केला तर अतिप्राचीन काळी मानव भटक्या स्वरूपामध्ये जीवन जगत होता. मानवाने नंतर समाजाची प्रगती केली. म्हणजेच मानवाच्या जीवनामध्ये पूर्वी स्थिरता नव्हती, परंतु ज्यावेळेला मानवाच्या जीवनामध्ये स्थिरता आली त्यावेळेला मानवाने आधी समाजाची निर्मिती केली, नंतर त्याने राष्ट्राची निर्मिती केली व नंतर त्याने राज्याची निर्मिती केलेली आहे. राज्याचा जर आपण विचार केला तर राज्याला भूप्रदेशाची मर्यादा नसते. म्हणजेच राज्याचा भूप्रदेश हा मोठा असू शकतो किंवा लहान असू शकतो. राज्याचा भूप्रदेश हा मोठाही असेल किंवा लहानही असेल, त्याला भूप्रदेशाचे बंधन असणार नाही. फक्त एकच आहे, भूप्रदेश मोठा आहे का छोटा आहे, मोठा आहे का लहान आहे, यापेक्षा तो भूप्रदेश कसा आहे हे अतिशय महत्त्वाचे असते. कारण राज्याचा भूप्रदेश हा जर सुपीक व खनिज साधन संपत्तीने भरलेला असेल तर अशा राज्याचा विकास होण्यासाठी मदत मिळते. म्हणजेच राज्याचा भूप्रदेश हा जर सुपीक असेल तर त्या ठिकाणी उत्तम प्रकारे शेती करता येणार आहे, अन्नधान्याची निर्मिती करता येणार आहे. आणि जर खनिज साधन संपत्तीने भरलेला असेल तर त्या ठिकाणी त्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्या खनिज साधन संपत्तीचा हातभार लागणार आहे. म्हणून त्या देशाचा भूप्रदेश हा सुपीक आणि खनिज साधन संपत्तीने भरलेला असावा. आणि यातील शेवटचा मुद्दा 4था, तो म्हणजे लोकसंख्या. राज्याच्या निर्मितीसाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कोणतीही संस्था ही जर निर्माण करावयाची असेल तर त्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मग शिक्षण संस्था असेल, सामाजिक संस्था असेल, आर्थिक संस्था असेल, क्रीडा संस्था असेल, कोणतीही संस्था असू द्या, ती जर उभी करायची असेल तर त्याच्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा आहे. लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा मानला जातो आणि लोकांशिवाय आपणाला कोणतीही संस्था उभी करता येणार नाही. लोकसंख्येचा विचार करत असताना राज्याची लोकसंख्या किती असावी, ती जास्त असावी का कमी असावी याविषयी सुद्धा नियम नाही. म्हणजेच राज्याची लोकसंख्या फार मोठी किंवा फार कमी देखील असू शकते. राज्यासाठी लोकसंख्येचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. म्हणजेच राज्याची लोकसंख्या ही जास्त बी नसावी आणि कमीही असू नये, तर राज्याची लोकसंख्या ही माफक प्रमाणामध्ये असावी. कारण राज्याची लोकसंख्या ही जर जास्त असेल तरीसुद्धा राज्यासमोर काही प्रश्न निर्माण होतील
आणि राज्याची लोकसंख्या कमी असेल तरीसुद्धा राज्याच्या समोर प्रश्न निर्माण होतील. म्हणजेच राज्याची लोकसंख्या ही जास्त असेल तरीसुद्धा प्रश्न निर्माण होणार आहेत आणि राज्याची लोकसंख्या कमी असेल तरीसुद्धा प्रश्न निर्माण होणार आहेत. तर राज्याची लोकसंख्या ही माफक असणे महत्त्वाचे आहे आणि राज्याची लोकसंख्या एका भूप्रदेशामध्ये केंद्रितसुद्धा झालेली नसावी. तर राज्याची लोकसंख्या कशी असावी? विकेंद्रित असावी. राज्याची लोकसंख्या सर्व भागामध्ये विखुरलेली असावी. राज्याची लोकसंख्या किती आहे यापेक्षा ती कशी आहे हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. कारण राज्याचा विकास साधण्यासाठी राज्याची असणारी लोकसंख्या हुशार असणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थित आहे का? राज्याचा विकास साधण्यासाठी राज्याची असणारी लोकसंख्या हुशार असणे महत्त्वाचे आहे. कारण असे लोकच राज्याला पुढे घेऊन जातात. हुशार लोकच राज्याला पुढे घेऊन जातात. म्हणजेच राज्याची लोकसंख्या किती आहे, कमी आहे, जास्त आहे यापेक्षा ती कशी आहे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. राज्याची लोकसंख्या हुशार असेल, प्रामाणिक असेल, चारित्र्यवान असेल, कर्तृत्ववान असेल तर असे राज्य वेगाने विकास करत असते. आपण जपानचे जर उदाहरण पाहिले तर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केव्हा झाला? तर ज्यावेळेला अमेरिकेने जपानच्या 2 शहरांवरती हिरोशिमा आणि नागासाकीवर ज्यावेळेला अणुबॉम्ब टाकले त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला, सांगता झाली आणि याच्यामधून जपान हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. परंतु आज जपानने नेत्रदीपक अशा पद्धतीची प्रगती केलेली आहे. त्याचे कारण काय आहे? कशाच्या जोरावर जपानने प्रगती केली? तर जपानने त्या ठिकाणची असणारी जनता यांच्या बुद्धिमत्तेच्या आधारे नेत्रदीपक अशा पद्धतीची प्रगती केलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये विविधता असू शकते. राज्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये विविधता ही असू शकते. ही विविधता कशा बाबतीमध्ये असेल? तर ही विविधता भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक अशा पद्धतीमध्ये असू शकते. म्हणजेच आपल्या लक्षात येते की एखाद्या राज्यामध्ये अशा प्रकारची छोटी छोटी अनेक राष्ट्रे असू शकतात. आज जगाने एक राज्य एक राष्ट्र ही संकल्पना स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर एका राज्यामध्ये अशा प्रकारची छोटी छोटी अनेक राष्ट्रे असू शकतात. ज्याप्रमाणे सोव्हिएत रशियामध्ये दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हा जागतिक राजकारणात मैलाचा दगड ठरलेला आहे. कारण या दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि या शीतयुद्धामधून 2 महासत्तांचा उदय झाला. एक महासत्ता म्हणजे अमेरिका आणि दुसरी महासत्ता म्हणजे सोव्हिएत युनियन. तर आपण सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशियाचा जर आपण विचार केला तर सोव्हिएत रशियामध्ये अनेक राष्ट्रांचा समावेश होता. जवळपास 15 राष्ट्रांनी एकत्र येऊन अमेरिकेला शह देण्यासाठी सोव्हिएत युनियनची स्थापना केलेली होती आणि जवळपास 1990-1991 पर्यंत जोपर्यंत सोव्हिएत युनियनचे विघटन झालेले नव्हते तोपर्यंत हे 15 देश एकत्र होते. मग हे देश कोणते, हे राष्ट्रे कोणती? तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल रशियन असेल, लिथुआनियन असेल, लाटवियन असेल किंवा इस्टोनियन असेल, युक्रेनियन असेल इत्यादी ही राष्ट्रे किंवा असेच आणखीन राष्ट्रे होती त्याच्यामध्ये आणि त्यांच्यापासून सोव्हिएत युनियनची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. परंतु त्याच्यानंतर त्याचे विभाजन झाले आणि जगाच्या नकाशावर अनेक नवीन सार्वभौम देशांचा त्या ठिकाणी उदय झालेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पॅलेस्टाईन राज्य नाही, कारण पॅलेस्टाईनला सार्वभौम सरकार नाही. परंतु 2012 पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात सभासद नसलेला निरीक्षक राष्ट्राचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण राज्याच्या निर्मितीचे आधारभूत घटक 4 पाहिलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहिला होता सार्वभौमत्व, दुसरा होता शासन संस्था किंवा सरकार आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे भूप्रदेश आणि यातला चौथा मुद्दा आपण पाहिला लोकसंख्या. तर अशा पद्धतीने या
4 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला राज्याची उभारणी करता येणार आहे. आणि यातील एकही मुद्दा जरी नसेल, यातील एकही घटक जरी नसेल तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला राज्य निर्माण करता येणार नाही. म्हणजेच राज्याच्या निर्मितीसाठी वरील 4ही घटक महत्त्वाचे आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्याला राज्याची निर्मिती करता येते. याच्यानंतर आपण आणखीन एक याच्यातला प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे राज्य आणि शासन संस्था यांचा संबंध किंवा राज्य आणि शासन संस्था. राज्याचा जर आपण विचार केला तर राज्य आणि शासन संस्था यांचा जर आपण विचार केला तर या 2 वेगवेगळ्या अशा प्रकारच्या संकल्पना आहेत. सामान्य जनतेच्या अनेक गरजा असतात. जनतेच्या गरजा भागवण्याची कामे, जनतेच्या गरजा भागवणे किंवा त्यांची कामे पूर्ण करणे किंवा त्यांचे कामे पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली राज्य संस्था म्हणजेच राज्य होय. थोडक्यामध्ये राज्याचा जो संकल्प असतो त्याला आकार देणे, तो व्यक्त करणे आणि प्रत्यक्षात आणण्याचे काम त्या राज्याचा प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. शासन संस्था हा राज्याचा एक घटक आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय आहे. शासन संस्थेचे मुख्य स्वरूप काय आहे? प्रशासकीय आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, जनकल्याण करणे किंवा जनकल्याणाची कामे करणे इत्यादी राज्याची महत्त्वाची कामे असतात. ही सर्व कामे कोण करते? तर ही सर्व जी कामे असतात ही शासन संस्थेच्या मार्फत राज्याची कामे केली जातात. शासन संस्थेचे 3 विभाग आहेत किंवा 3 अंगे आहेत, जसे की आपण आत्ताच पाहिले, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. राज्याचा जर आपण विचार केला तर राज्य म्हणजे एका विशिष्ट भूप्रदेशावर कायद्यासाठी सुसंघटित केलेला लोकसमूह म्हणजे राज्य होय. तर शासन संस्थेचा जर आपण विचार केला तर राज्याच्या सार्वभौम सत्तेचा प्रत्यक्षात वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन संस्था किंवा सरकार होय. राज्य ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची आहे. तर शासन संस्था मूर्त स्वरूपाची संकल्पना आहे. आणि राज्याची जी काही कामे असतात, राज्याची कामे प्रत्यक्षात करण्याचे काम शासन संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकरण पहिले राज्य आपण पूर्ण केलेले आहे. पुन्हा एकदा आपण या प्रकरणामध्ये कोणकोणत्या संकल्पना पाहिल्या, म्हणजेच राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या ज्या संकल्पना आपण पाहिल्या यांचा त्या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊ. तर विभाग पहिला राजकीय संकल्पना प्रकरण पहिले राज्य, याच्यामध्ये आपण सुरुवातीला राष्ट्र ही संकल्पना पाहिलेली आहे. आणि राष्ट्र ही संकल्पना पाहत असताना आपण या राष्ट्राच्या काही व्याख्यासुद्धा पाहिलेल्या होत्या, जसे की वेगवेगळ्या विचारवंतांच्या आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्यातील एक व्याख्या तुम्हाला सांगतो, ती म्हणजे विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. आपण राष्ट्र, नेशन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली इथपासून या प्रकरणाची सुरुवात केलेली होती. जसे की नेशन हा शब्द नास्की या शब्दापासून तयार झाला, लॅटिन भाषेतील नास्की या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ जन्माला येणे असा होतो. इथपासून आपण याची सुरुवात केलेली आहे. राष्ट्रसंकल्पनेचा उदय कसा झाला हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. त्याच्यानंतर राष्ट्राची आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. ही वैशिष्ट्ये आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. त्यातला पहिला मुद्दा आपण पाहिला होता लोकसंख्या, दुसरा मुद्दा पाहिला होता सामुदायिक ऐक्याची भावना आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला होता राजकीय वेगळेपण. याच्यानंतर आपण संकल्पना पाहिली ती म्हणजे राष्ट्रवाद, ही दुसरी संकल्पना पाहिली. राष्ट्रवादाचा जर आपण विचार केला तर याच्यासुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि राष्ट्रवादाची संकल्पना पाहत असताना आपण पाहिले होते की आपल्या देशावर आपले असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. आणि राष्ट्रवादाची सुद्धा आपण एक साधारणपणे 2-2, 3-3 ओळीची 7 वेगवेगळी वैशिष्ट्ये किंवा 7 वेगवेगळी लक्षणे त्या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आपण राष्ट्रवाद ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादाचे आपण वेगवेगळे 4 प्रकार पाहिलेले आहेत. याच्यामध्ये
उदारमतवादी राष्ट्रवाद आपण पाहिला, परंपरावादी राष्ट्रवाद आपण अभ्यासला, प्रसारवादी राष्ट्रवाद आपण अभ्यासला आणि वसाहत विरोधी राष्ट्रवाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद आहे. वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. म्हणजेच राष्ट्रवादाचे आपण वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यातली संकल्पना पाहिली ती म्हणजे राज्य. आणि राज्य ही संकल्पना पाहत असताना सुद्धा आपण राज्याच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. राज्य ही एक व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे आणि ही संकल्पना पाहत असताना आपण त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. ज्या पद्धतीने याच्यासुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक, कायद्यासाठी सुसंघटित झालेले लोक म्हणजे राज्य, अशी आपण व्याख्या राज्याची पाहिलेली आहे. आणि राज्याच्या व्याख्या पाहत असताना पाहिल्यानंतर आपण राज्याचे घटक म्हणजेच राज्याच्या निर्मितीचे वेगवेगळे 4 घटक आपण अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासला होता तो म्हणजे सार्वभौमत्व. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण अभ्यासला शासन संस्था किंवा सरकार. तिसरा मुद्दा आपण अभ्यासला भूप्रदेश आणि यातला चौथा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे लोकसंख्या. त्याच्यानंतर आपण ही संकल्पना पाहिल्यानंतर राज्य आणि शासन संस्था किंवा राज्य आणि शासन संस्था यांचा संबंधसुद्धा आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे प्रकरण पूर्ण झालेले आहे. आणि हे प्रकरण पूर्ण करत असताना याच्यावर आपण 10-10 मार्कांच्या 2 वेगवेगळ्या टेस्ट त्या घेतलेल्या आहेत. आणि याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध करून दिलेले आहेत. तर या ठिकाणी हे आपले प्रकरण आपण पूर्ण केलेले आहे आणि या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत.